नाशिकची किसान सभेच्या लॉंग मार्चसाठी राज्यभरातले शेतकरी या मार्चमध्ये खरतर सहभागी होणार आहेत। 27 मार्चला हा मोर्चा मुंबईत येईल आणि किसान सभा लॉंग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। राज्यभरातले शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होतील। मात्र लॉंग मार्चमध्ये सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक होते असा आरोप किसान सभेचे प्रमुख डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? त्यांची अडवणूक केली जाते असा आरोप केलेला आहे नवलेंनी। नक्कीच पालघर आणखी ठाणे या भागामध्ये जे सगळे शेतकरी आंदोलक आदिवासी या मोर्चात सहभागी होतात या सगळ्यांची त्या ठिकाणी नाकाबंदी करून अडवणूक केली जाते अशा प्रकारचा आरोप केला जातोय। याचे जे प्रमुख नेते आहे किसान सभेचे त्यांना सुद्धा पोलीस स्थानबद्ध करतील का अशा प्रकारची भीती व्यक्त होत होती। त्यामुळे सगळेच प्रमुख नेते भूमिगत झाले होते। पण आज सगळेच प्रमुख नेते डॉक्टर अजित नवले सुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले। रेणुका, आपण आता मुंबई नाका या परिसरामध्ये आणि याच ठिकाणावरून दुपारी 4 वाजता हा मोर्चा निघणार आहे। दुपारी 2 वाजता सगळे लोक या ठिकाणी जमायला सुरुवात करेल। आपण बघतोय की ऐन नाशिकमधला हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणजे जिथे मुंबई नाका पोलीस स्टेशन आहे आणि नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांची वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कारण नाशिक पोलिसांनी या किसान मोर्चाला परवानगी नाकारली आहे। पण मात्र या जागेवर मुंबई नाका परिसरात धरणे आणि आंदोलन करायला त्यांनी परवानगी दिली आहे आणि यामुळे धरणे आंदोलनासाठी हे सगळे एकत्र होतील आणि मोर्चा काढतीलच। आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत। 1 वर्षापूर्वी जो किसान मोर्चा निघाला होता किसान सभेचा आदिवासी समाजाचा जो नाशिकहून मुंबईला निघाला होता ते लाल वादळ आणि आदिवासींचा शिस्तबद्ध मोर्चा की ज्याने मुंबईचं जनजीवन सुद्धा विस्कळीत केलं होतं तेही आपल्या लक्षात आहे। पण 1 वर्षापूर्वी झालेल्या मोर्चामध्ये त्यानंतर झालेल्या बैठकीत सरकारच्या माध्यमातून दिले गेलेले जे आश्वासन होते मग ते घरकुल योजना असो का आदिवासींच्या वनहक्क जमीन ज्या पट्ट्याचं वाटप असो किंवा गुजरातला जाणारं पाणी असो या सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी एकही सरकारनं योग्य पाऊल उचललं नाही असा आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा हा किसान सभेचा मोर्चा इथं निघणार आहे। जवळपास 40,000 आदिवासी राज्यातले या मोर्चात सामील होईल असा दावा किसान सभेनं केला असला तरी प्रत्यक्षामध्ये काय नेमकं चित्र असेल हे आता स्पष्ट नाहीये। पण याच भागातनं मुंबई नाक्यावरनं दुपारी 4 वाजता हा मोर्चा मुंबईला निघणार। पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली मोर्चाला धरणे आंदोलनाला परवानगी दिली असली तरी आपल्या मागण्यांवर किसान सभेचे नेते आणि आदिवासी हे ठाम आहेत। निश्चितच या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत प्रशांत। आपण बघतोय नाशिकमधली किसान सभेच्या लॉंग मार्चची बातमी।